जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न झालाय। नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरी करायचा प्रयत्न केलाय। बारामुल्लामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुद्धा लष्कराला यश आलेलं आहे। बारामुल्लामध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवादी आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये चकमक अजूनही सुरू आहे। पहलगाममध्ये झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर आता बारामुल्लामध्ये सुद्धा घुसखोरी करण्यात आलेली आहे। नियंत्रण रेषेवरून ही घुसखोरी झाली असं समजतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, आणखी काय तपशील बारामुल्लामधून हाती येत आहेत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतर 24 तासाच्या आतच दहशतवाद्यांनी आणखीन एक हल्ला करण्याचा प्रयत्न समोर आला आहे। दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा हा प्रयत्न उधळून लावल्याचं समजतंय। बारामुल्ला जवळ सीमेवरून दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय जवान त्यांना रोखण्यात यशस्वी ठरले। जवानाच्या एका तुकडीने या दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती असून जवान व दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे। दरम्यान भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर काही दहशतवादी मागे फिरले, मात्र 2 ते 3 दहशतवादी माघारी जाण्यास अपयशी ठरले असून जवानांनी सीमेजवळ त्यांना घेरल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्यात 2 दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती देखील समोर येत आहे। रिद्धी, निश्चित, आणि त्याच्यामुळे आता बारामुल्लामध्ये सुद्धा हा घुसखोरीचा प्रयत्न करणारे दहशतवादी नेमके कोण आहेत, त्यांना कशा पद्धतीने पकडलं जात आहे, त्यांच्याकडून आता नेमकी आणखी काही हानी तर पोहोचवली जात नाही, या दृष्टीने काय नेमक्या उपाययोजना होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।